नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या शेतवणवर. कोकणातला पाऊस, हिरवीगार माळ, मातीचा सुगंध आणि त्याच्यासोबत गरमागरम मळ्याचे मासे म्हणजे आहाहा. असं म्हणतात, पावसाळ्यात कोकणात जाऊन जर तुम्ही मळ्याचे मासे खाल्ले नाहीत ना, तर तुम्ही अजून कोकण अनुभवायचं बाकीच आहे. चला तर मग आज आपल्या आजीच्या खास पद्धतीने हे मळ्याचे मासे नक्की कसे बनवायचे ते पाहूयात. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला हे मासे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे लागतात. कारण माशांच्या पोटात असलेला कचरा पूर्णपणे काढून टाकायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप असते. आता हे सगळे मासे आपण एका भांड्यात काढून घेऊयात. त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि आंबटपणा येण्यासाठी तुम्ही चिंच किंवा कोकम या दोन्हीपैकी कोणताही पदार्थ वापरू शकता. आणि यानंतर यात थोडंसं तेल घालून हा पूर्ण मसाला छानपैकी माशांना चोळून घ्यायचा आहे. गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि मग हे मासे शिजायला ठेवून द्यायचे. काही वेळातच घरभर दरवळणारा सुगंधच तुम्हाला सांगेल की आपल्या कोकणाचे हे खास पारंपरिक डिश तयार झालेली आहे.
तर मग मित्रांनो, तुम्हाला आजीच्या हातची ही मळ्याच्या माशांची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच फंटास्टिक आणि इंटरेस्टिंग रेसिपीज आणि कंटेंटसाठी आत्ताच फॉलो करा शेतवण.